हाय फ्रेंड्स, आज तुम्हाला दाखवणार आहे पिझ्झा बेसचा मसाला. वरून कसं पिझ्झा मसाला काय काय घालायचं ते कसं बेस भारून आणलेलं आहे. आता मुलगा म्हणला आज पिझ्झा खायचं, खरं बेस करायला खूपच वेळ जाणार आहे ह्याच्यात. म्हणून मी काय केले, बेस भारून मागून घेतले. मग ह्याच्यावर काय काय स्टफिंग घालायचं ते दाखवणार आहे तुम्हाला. ऑलरेडी तर सगळ्यांना माहितीच असते, थोडंसं चेंज सगळ्यांचा वेगळा असते मसाला, म्हणून एकदा दाखव म्हणून ट्राय केले. बघा, पिझ्झा पास्ता सॉस आहे आणि शेजवान सॉस आहे, जिंजर गार्लिक पेस्ट आहे, मोझरेला चीज आणि पेरी पेरी मसाला, ऑरिगॅनो पिझ्झा सॉसेस आणि चीज. हे शेजवान चटणी आहे. हे थोडंसं घातलं ना छान लागते टेस्ट. ऑलरेडी हे सगळं माहितीच आहे तुम्हाला. थोडंसं ट्राय करते, तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवायचं. हे बघा, त्याच्यावर मी सगळं सॉसेस घालून घेते थोडं. कसं संध्याकाळी काय तर मुलांना वेगळं पाहिजे असते. बाहेरून पिझ्झा आणायला काय प्रॉब्लेम नाही आहे, खरं आहे सगळं मसाला. मग ते ठेवले ठिकाणी आपलं सगळं एक्सपायर पण होऊन जाते. मुलांना जरा स्वतः हाताने करून दिले ना, टेस्ट आवडते मुलांना. आम्हाला पण जरा चांगलं वाटतं की आम्ही स्वतः घरी बनवलेलं आहे. फक्त त्याच्यात काय चेंज म्हणलं तर बेस एवढंच बाहेरून आणलेलं, बाकी सगळं घरातलंच आहे. आणि अजून एक तुम्हाला दाखवणार होते, माझ्याकडे व्हेजिटेबल्स काही नाही आहे आज. कांदा टमॅटो तेवढंच होतं, मग तेवढंच मी बारीक कट करून घेतले. याच्यात थोडं साखर, मीठ, लाल तिखट, जिंजर गार्लिक पेस्ट हे पण घातलेलं आहे सगळं. ऑलरेडी ह्याच्यावर घातले, तरी पण हे जरा कांदावर ते घातले ना छान लागते. मग हे करून घेतले. कोणाकडे शिमला मिर्च, अजून व्हेजिटेबल्स काय पण असू दे तुमचे, मुलं कसं आवडीनुसार घाला तुम्ही. हे सगळं सॉसेस स्प्रेड करून घ्या. आजकाल मुलांची फॅशन लय झाली, पिझ्झा, बर्गर, पास्ता काहीतरी काय पाहिजे असते. तर सगळं सारखं बाहेरचं आणायचं नको वाटतं. म्हणून म्हणले फक्त बेस घेऊन ये मी, तू हाय मसाला सगळा, मोझरेला चीज आहे, सगळंच आहे. बघू म्हणले करून एकदा आम्ही पण घरी. हे असं सगळं स्प्रेड करून घ्या. जास्त सॉसेस लावायला काय हरकत नाही, जास्त लावतेत काय नको, खरं मला नाही आवडत ते जास्त आंबट. मुलांना पण जास्त आवडत नाही, जास्त आंबट लागते म्हणते ते. थोडं मी लाईटली लावले. कोण जाडसर लेअर्स लावते मेयोनीज ते घालून. मेयोनीज पण आहे माझ्याकडे, खरं मुलांना नको म्हणाले, खूपच चिकट होते. मग ते मेयोनीज घातल्यावर मी असं कांदा टमॅटो सगळं स्प्रेड करून घेते मी ह्याच्यावर. कसं मुलांना ह्याच्यावर खायचं मेन म्हणजे ह्याच्यावर चीज खायचं खूप आवडते त्यांना. हे चीज खायला जास्त पिझ्झा कर हे चालू असते त्यांना. खाणार ह्याच्यातलं सगळं सरकून वरचं जे चीज असते तेवढं. म्हणून हे काय जास्त मी घालायला जात नाही, वरचं सगळं काढूनच टाकते ते मुलं. मग थोडंसं घालते हे सगळं. तुम्हाला कसं पाहिजे तसं घालून घेऊ शकता. ह्याच्यावर शिमला मिर्च, स्वीट कॉर्न घालते. का पिझ्झा आता कॉमन झालेलं आहे, जण करून दाखवते तेच तुम्हाला. मी पण आज घरी करायला म्हणून दाखवा म्हणले थोडंसं. हे मोझरेला चीज आहे, थोडंसं कट कमी झालं तसं. मोझरेला जरी जास्त घातले ना टेस्ट छान येते. आता पण घरी पण चीज असते ते पण किसून घातलेलं चालते, खरं खास करून मोझरेला पिझ्झाला जास्त फेमस आहे. मोझरेला चीज घातले ना टेस्ट वेगळंच असते. आणि दुसरे अजून एक म्हणले, आज ओव्हनमध्ये दाखवा म्हणले. मी नेहमी करते कढाईतच करते, आज फर्स्ट टाईम मी पण ओव्हनमध्ये करायला. बघा म्हणले काय चेंज असते, ओव्हनमध्ये करून बघा म्हणाले. म्हणून तुम्हाला पण ही व्हिडिओ शेअर करायला. वर आपण थोडीशी ऑरिगॅनो आणि पेरी पेरी मसाला. मुलांचं कोणतरी फ्रेंड्स ते घरी येत असेल, मुलगीची फ्रेंड्स ते असं कोणतरी घरी येत असेल तर ओनली बेस जर गडबडीत असलं, तुम्ही काय तर पार्टीसच मुलींचे ते काय तर असते, सेल्फ स्टडी कंबाईंड स्टडी करायला ते येत असते. काय तर थोडंसं करायचं असलं तर बेस जरी आणलं तरीही मसाला असते. तसं करून बघा एकदा. हे बघा हे तयार आहे. आता हे ओव्हनमध्ये ठेवते. बघा हे बघा असं ओव्हनमध्ये आम्ही पण परवाच घेतलेलं ओव्हन.
असं ठेवून टाकायचे म्हणजे कसं इन्स्टंट होते. बेस जरी आणले तरी ना घरात मसाला असतात, मुलं आणि त्यांचे मित्र कोण पण आले ना खायला तेवढंच छान वाटते. कसं आम्ही सगळं पहिल्याचे लोक चहा बिस्किट कॉफी पोहा हे चालवते, तर आजकाल मुलं हे खात नाही. पिझ्झा बर्गर नूडल्स हेच पाहिजे. हे बघा स्टार्ट केलं. हाय फ्रेंड्स, हे बघा झालं. हे कसं मी ते मायक्रोवनचं काय दाखवलं नाही तुम्हाला, कसं सगळ्यांना सेटिंग माहीतच असतं ऑलरेडी. मग मी डायरेक्ट दाखवलेले इन्स्टंट पिझ्झा तयार आहे. मग हे जर पीसेस करायचं आपण थोडं थोडं, कसं बाहेरचं कसं पिझ्झा पीसेस असते तसं, कसं मुलांना किती पण करू दे बाहेरचं सारखी जर स्टाईलमध्ये करून दिलं तर अजून आवडीने खाते आणि कसं बाहेरचं खाल्ल्यासारखी त्यांना असं फील येते. केवढा पाहिजे तेवढा पीसेस करा तुम्ही. एकदा ट्राय करा नक्की बाहेरचं बेस आणून, मग टेस्ट कसं झालं मला सांगा. थँक्यू फॉर द वॉच द व्हिडिओ.